आता आम्हाला शांतता हवी आहे. इराणने शांततेच्या मार्गावर आलं पाहिजे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न केले पण आमचा नाईलाज. आता इराण इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आता अमेरिकेनं एंट्री घेतलेली आहे. अमेरिकेकडून आता हल्ला करण्यात आलेला आहे इराणवर. आता या ठिकाणी काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी संबोधित केलेलं आहे. युद्ध होऊ नये यासाठी प्रयत्न केले पण आमचा नाईलाज आहे. इराणने शांततेच्या मार्गावर आलं पाहिजे असा या ठिकाणी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. आता आम्हाला शांतता हवी आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने आता इराणवर सर्वात मोठा हल्ला केलाय. इराणच्या 3 आण्विक केंद्रावर अमेरिकेनं एअर स्ट्राईक केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. फोर्डो, नतांज, इस्फहानवर अमेरिकेचा एअर स्ट्राईक. इस्रायल इराणच्या युद्धात अमेरिकेची आता एंट्री. निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. महाजन सर, आपण पाहतोय इराण इस्रायल यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी आपण हल्ले पाहतोय, युद्ध पाहतोय, संघर्ष पाहतोय. आता अमेरिकेची एंट्री यामध्ये झालेली आहे. युद्ध होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत, मात्र आपला नाईलाज आहे. अमेरिकेने आता या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा एअर स्ट्राईक केलेला आहे. 3 आण्विक केंद्रावर एअर स्ट्राईक केल्याची माहिती दिली आहे. काय आपण यावर विश्लेषण कराल? असं आहे की गेले आठवडाभर इस्रायल इराणवरती हल्ला करत आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश आहे की जी अणुवस्त्र किंवा अणुवस्त्र बनवणारे जे कारखाने जे इस्रायलचे आहेत, जे इराणचे आहेत, त्याला बर्बाद करायचं. आणि आपल्या माहितीकरता हे सगळे जे कारखाने आहेत ते सगळे जमिनीच्या आत आहेत आणि तिथे जी इस्रायलचे जे बॉम्ब्स होते, रॉकेट्स होते, मिसाईल्स होते, ते आत पोहोचू शकत होते आणि त्यांची बर्बादी ही पूर्ण होत नव्हती. तर म्हणून आता त्यांनी अमेरिकेने या युद्धात जी उडी घेतलेली त्यांच्याकडे बंकर बस्टिंग बॉम्ब्स आहेत की जे जमिनीच्या 100-150 मीटर आत जातात आणि टार्गेटची बर्बादी करतात. तर त्याच्यामुळे आता पुष्कळसं स्थानं इराणची जी जमिनीच्या आत होती, जी इस्रायलला बर्बाद करता आली नाही, ती बर्बाद होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. परंतु नेमकं नुकसान किती झालं आहे ते आता आपल्याला कळणार नाही. आणि असेसमेंट अशी आहे की अमेरिकेला अजून युद्धात पुष्कळ भाग घ्यावा लागेल, पुष्कळ वेळा मिसाईल्स फायर करावी लागतील, तरच या युद्धामध्ये इराणचं जे डॅमेज आहे, नुकसान आहे, ते अजून वाढू शकतं. जी नक्कीच. पण दुसरीकडे आता इराणकडून सुद्धा अमेरिकेला इशारा देण्यात येतोय. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार असा इशारा आता इराणकडून देण्यात येतोय. इराणकडे जी लढण्याची क्षमता आहे, जी लढण्याची क्षमता, जी बर्बाद करण्याची आहे, त्यांची पुष्कळशी क्षमता ही म्हणजे वाया गेलेली आहे लढाई करण्यामध्ये अर्थात इस्रायलशी. तर त्यांच्यावर त्यांची किती क्षमता राहिलेली आहे आणि अमेरिका अत्यंत दूर आहे. तर म्हणून अमेरिकेवरती तरी हल्ला होऊ शकत नाही. परंतु जे अमेरिकेचे बेसेस इतर राष्ट्रांमध्ये आहेत त्यांच्याशी नक्कीच बर्बादी होऊ शकते, असं आपल्याला असं म्हणता येईल. तर त्याच्यामुळे युद्ध तीव्रता वाढेल, नुकसान अजून पुष्कळ होईल, खूप काही काही होत राहील. परंतु इराणची पण लढण्याची क्षमता आहे, अमेरिकेचं आहेच आहे, इस्रायलची सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे नुकसान होईल, बर्बादी होईल, लोक मारले जातील, परंतु युद्धविराम होऊन युद्ध संपण्याची शक्यता सध्या तरी आपल्याला कमी दिसते आहे. शेवटचा प्रश्न आपण पाहतोय, इराण इस्रायल संघर्ष, अमेरिकेची आता या संघर्षामध्ये उडी, भारतावरती काही परिणाम याचा होऊ शकतो का? त्या संदर्भात काय विश्लेषण कराल? असं आहे, भारतावरती काही फारसा परिणाम होणार नाही, कारण आपलं जे तेल आहे, तेलाचा परिणाम सर्वात जास्त होऊ शकतो. परंतु आपलं जे तेल आहे हे आपण विविध ठिकाणावरून घेतो, तर त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाहीये. आणि दुसरं, जे भारतीय अडकले होते इराणमध्ये आणि इस्रायलमध्ये, त्यांना आपण परत आणण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आहे. तर त्याच्यामुळे फारच कमी लोक हे तिथे अडकलेले आहेत. तो सुद्धा मोठा आता इश्यू नाही आहे. जो इश्यू आहे तो म्हणजे महागाई वाढू शकते, डिस्ट्रक्शन होऊ शकतं वगैरे वगैरे. तर त्याकरता आपल्याला अर्थात बघावं लागेल की नेमकं काय होतंय ते. जी धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.